अंश तहसीलदार व मयंक वाघ यांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे याच्या निषेधार्थ आपण उद्या 20 तारखेला भडगाव शहरामध्ये बंदचं आयोजन केलेलं आहे। मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यापारी बांधव असतील, नागरिक असतील यांना मी आवाहन करतो की त्यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणाने सहभागी व्हावं असं मी त्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतो। उद्याच्या या बंदमध्ये आपण काही मागण्या मागणार आहात का? मागण्या आहेत। जे संचालक मंडळाचे चेअरमन फरार चेअरमन आहेत ते व इतर जे संचालक आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी। दुसरी मागणी आहे संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करून त्यावर तात्काळ प्रशासक नियुक्त करण्यात यावा। तिसरी मागणी आहे शैक्षणिक विभागातील जबाबदार अधिकारी यांच्यावरती कारवाई निश्चित करण्यात यावी। चौथी मागणी आहे की जी पोलिसांची जी भूमिका आता संशयास्पद आहे की ज्यांना MCR दिला गेला त्याच्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल एक संशय निर्माण होतोय, म्हणून या घटनेची चौकशी CID मार्फत करण्यात यावी। तिसरी आहे की या संस्थेमध्ये जे कामं झालेली बांधकामं झाली त्याच्या स्वरूपातल्या ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत त्या योग्य स्वरूपाच्या आहेत की नाहीत याची एक चौकशी करण्यात यावी। चौथा मुद्दा आहे सार्वजनिक बांधकाम यांनी ज्या अतिक्रमण जागेवरती 1.5 कोटीचं जे बांधकाम केलेलं आहे या कामाची देखील प्रशासकीय चौकशी करण्यात यावी अशा स्वरूपाच्या आम्ही या ठिकाणी मागण्या करीत आहोत। थांबा, पॉज केलेलं आहे। यासोबत नगर परिषदेने ज्या या संस्थेच्या बांधकामास परवानगी दिलेल्या आहेत त्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी या स्वरूपाची मागणी करीत आहोत।